नमस्कार. मी डॉक्टर सौ माधवी गणेश केसरी. आहार विचारमध्ये आपले स्वागत आहे. आज चौथे पुष्प गुंफत आहे. विषय आहे योगा आणि आहार. आज 21 जून 2024 हा 10वा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. त्या निमित्ताने मी योगा या विषयावर थोडेसे भाष्य करणार आहे. 2014च्या युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या सभेत भाषण करताना आपले पंतप्रधान आदरणीय माननीय नरेंद्र मोदी यांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला. त्यावर मतदान होऊन तो प्रस्ताव मंजूर झाला आणि 2015 पासून हा दिवस अशा पद्धतीने साजरा करायला सुरुवात झाली. भगवान शंकर ह्या परमेश्वराच्या रूपाला आदि योगी आणि आदि गुरु मानण्यात येतं. भारतीय परंपरेमध्ये अत्यंत दर्जेदारपणे योगाभ्यास करण्यात येऊन त्याचा जीवनशैली सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. 1925 पासून परदेशातले विद्यार्थी भारतात येऊन योगाचा अभ्यास करायला लागले आणि आपल्या देशात जाऊन ते शोधनिबंध लिहायला लागले. त्यामुळे त्यांच्या देशामध्ये योगाचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. परंतु काही कालावधीनंतर यात परत एकदा खंड पडला. पण आपल्या पंतप्रधानांनी हा प्रस्ताव मांडून योगाभ्यासाला अत्यंत उच्च पातळीवर नेऊन ठेवलं आहे. योगा म्हणजे शरीर आणि मन यांच्यातला सुसंवाद. हा अभ्यास करून जगभर आता योगा ही एक उत्कृष्ट जीवनशैली आहे. इट इज द बेस्ट लाईफस्टाईल असं मानण्यात आलेलं आहे. इतकं याचं महत्त्व वाढवण्यात आलेलं आहे. WHO ने प्रकृती स्वास्थ्याची एक व्याख्या केलेली आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की केवळ आजार नसणं म्हणजे प्रकृती स्वास्थ्य असं नसून शारीरिक, मानसिक संतुलन व सामाजिक आरोग्य त्यामध्ये अभिप्रेत आहे. आणि आता सर्व जगभर हे मान्य करण्यात आलेलं आहे की WHO ची जर व्याख्या आपल्याला आपल्या जीवनात सामावून घ्यायची असेल तर योगाभ्यास इज द बेस्ट लाईफस्टाईल. महर्षी पतंजलीने या अभ्यासाच्या 8 पायऱ्या सांगितल्या आहेत. या पायऱ्या अशा: यमश्च निमश्वैव तथासनं शिष्यते, प्राणायामस्तथा शक्ते, प्रत्याहारश्च धारणा, ध्यानं समाधिरेतानि, योगांगानि तपोधनः. या 8 पायऱ्यांपैकी यम नियम, आसन, प्राणायाम, धारणा आणि ध्यान या पायऱ्यांचा आपण आपल्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात, मी जेव्हा सर्वसामान्य म्हणते त्याचा अर्थ आपण संसारी माणसं आहोत. आपण योगी संत महंताकडे वाटचाल करत नाही आहोत. आपण योगाभ्यास करून आपला संसारही करणार आहोत. तर ह्या पायऱ्या ते निश्चितपणे आपल्या आयुष्यात अवलंबू शकतात. ज्यांना पुढच्या पायऱ्यांमध्ये म्हणजे समाधीपर्यंत जायचं आहे त्यांना त्याचा अजून जास्त अभ्यास करावा लागतो आणि मग ते संत पदापर्यंत किंवा योगी पदापर्यंत पोहोचतात. तर आपल्या आयुष्यामध्ये ह्या पायऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांचं आपण पालन करणं आवश्यक आहे. वसिष्ठ संहितेने तर असं म्हटलं आहे की योगाभ्यास करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. हठयोग प्रदीपिका, घेरंड संहिता यांच्यामध्येही
याचा उल्लेख आढळतो. त्यांनी असं म्हटलं आहे की संतुलित सुसंवादी कार्यक्षमता मिळवण्यासाठी योगाभ्यास हा अत्यंत उपयुक्त आहे. आसन, प्राणायाम यांच्या आधी यमनियमांचं पालन करावं लागतं आणि मग आपण पुढच्या स्टेजकडे जाऊ म्हणजेच ध्यानधारणेकडे जाऊ शकतो. यम म्हणजे सामाजिक वर्तणूक शिस्तबद्धतेने करणं अत्यंत गरजेचं आहे. नियम म्हणजे आपल्या स्वतःच्या आयुष्यात, ज्याला आपण पर्सनल आयुष्य म्हणतो, त्यात काही सवयी आपल्याला लावून घेतल्या पाहिजेत, त्या शिस्त आणली पाहिजे. ह्याचा अर्थ यम नियम यांचा अवलंब करताना आपण आपल्याला स्वतःला व्यक्तिगत आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यात शिस्तबद्ध करून घेतो. त्यामुळे यामध्ये शिस्तपालन, वर्तणूक आणि आहार नियोजन यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता येथेच थांबते. पुढील भागात आसनांबद्दल बोलते. आपल्याला आवडला असल्यास लाईक करा. आपले स्नेही सोबती सगळे सोयरे नातेवाईक आणि सहकारी यांच्याबरोबर शेअर करा. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. येथेच थांबते.